शालोम. काल भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. आज आपली भेट होतीये म्हणून अनुग्रह फाउंडेशनच्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खऱ्या स्वातंत्र्याविषयी आज आपण संदेशामधून विस्तृतपणे ऐकणार आहोतच, परंतु आपल्या उपासनेमध्ये सुरुवात करण्यासाठी आपण परमेश्वराची आराधना करूया, उपासना करूया, त्याची स्तुतिगीतं गाऊया. आणि आज एक विशेष स्तुतिगीत आहे, गजर, प्रभू नावाचा गजर. आज आपण प्रभू नावाचा गजर करूया. आणि हा गजर करण्यामध्ये आपलं पुढारी पण करत आहेत आमचे थोरले बंधू सारंग गायकवाड. त्यांच्याबरोबर अर्थातच बाकीचे कुटुंबीय पण आहेतच. तेव्हा त्यांच्या सर्वांबरोबर मिळून आपण सर्वजण मिळून प्रभू नामाचा गजर करूया. शालोम. इफिस 5:19-20 वचन म्हणतं, स्तोत्र, गीते व आध्यात्मिक प्रबंध एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वंदन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. इफिस 1:20-22 वचन म्हणतं, देवाने येशूला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. प्रेज द लॉर्ड. रेव्हरंड नारायण वामनराव टिळक म्हणूनच म्हणतात, येशू नाम तुझे बहु गोड, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ. दावीद आपल्या स्तोत्रामध्ये 16व्या स्तोत्रामध्ये म्हणतो, मी आपल्या पुढे परमेश्वराने नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझ्या हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोतीत आहेत. स्तोत्र 144:15 वचन म्हणतं, अशी ज्या लोकांची स्थिती असेल ते धन्य, ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य. यशाच्या 12:2 वचन म्हणतं, पहा देव माझे तारण आहे, मी भाव धरतो, भीक नाही, कारण प्रभू परमेश्वर यावे माझे बलगीत आहे, तो मला तारण झाला आहे. मानवाच्या जीवनाचा मुख्य उद्देश देवाचे गौरव करणे व सर्वदा त्याच्यामध्येच आनंदी असणे. आणि म्हणून पाऊल फिलिपेकरास पत्र लिहिताना म्हणतो, फिलिपेकरास पत्राच्या 4:4 वचनामध्ये म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 86:9 वचन म्हणतं, हे प्रभू, तू उत्पन्न केलेले सर्व राष्ट्रे येऊन तुझा पाया पडतील. आजची स्थिती पहा. यापूर्वी सर्व लोकांकडे पाहिल्यावर असं वाटत होतं की मानव किती वेगाने धावतोय. खूपच घाई होतीच प्रत्येकाला आणि मानवी जीवनात कोणाकडेही वेळ नव्हता. पण आज परिस्थिती बदललेली आहे. प्रत्येक राष्ट्रातील लोक, मानव देवाकडे पाहू लागले आहेत. पण आपण लोक आशीर्वादित व धन्य लोक आहोत, कारण फिलिपेकरास पत्राचा 3:20 वचन म्हणतं, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. प्रेज गॉड. आमेन. फिलिपेकराचा पत्र 2 अध्याय आणि 6 वचनाच्या पुढे आपण म्हणतो, येशूने स्वतःला लीन केले, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. तर चला आपण देवाला म्हणूया, आम्ही सर्वजण तुझी स्तुती आराधना करतो, संपूर्ण हृदयाने तुझा महिमा वर्णितो, तुझे नाव उंचावतो. येशू तारणारा, इमॅन्युएल, आम्हाबरोबर देव. यात सर्वजण सहभागी होऊया आणि म्हणूया,
येशू नाम आहे बहुगोड, येशू नाम आहे बहुगोड, जगी नाहीच तया तोड, जगी नाहीच तया तोड, जगी नाहीच तया तोड. नाम 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 येशू तारकाचे नाम. 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 नाम 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 येशू तारकाचे नाम. नाम 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 येशू तारकाचे नाम. येशू 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 नाम. येशूवा यहोवा. येशूवा. नाम 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 येशू नाम. येशू नाम आहे बहुगोड, जगी नाहीच तया तोड. 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 नाम 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 येशू तारकाचे नाम. नाम 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 येशू तारकाचे नाम. हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला येशू जय. हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला येशू जय. प्रेमाने बोला येशू जय. प्रेमाने बोला येशू जय. प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला येशू जय. हाताने टाळी मुखाने जय, प्रेमाने बोला येशू जय. याहूया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. याहूया जय जयकार कराया माझ्या येशूचा. याहोया जय जयकार कराया माझ्या येशूचा. येशूचा या जगदुराचा माझ्या ख्रिस्ताचा. येशूचा या जगदुराचा माझ्या ख्रिस्ताचा. या काळाच्या शेवटी आमचा तीच देव, आमचा देव येशू. ढगावर बसून राजा भक्तांना पाहिजे, ढगावर बसून राजा भक्तांना पाहिजे. या काळाच्या शेवटी आमचा देव येशू, आमचा देव येशू. ढगावर बसून राजा भक्तांना पाही, ढगावर बसून राजा भक्तांना पाही. माळ घालावया, माळ घालावया, माळ घालावया.
माऊलीची, मा सुखीसुखांची, माळ आराधनेची. देवपित्राला देवपुत्राला पवित्रात्म्याला प्रेम देवाला देवपित्याला देवपुत्राला पवित्रात्म्याला देवदेवाला माळ घाला गया, माळ घाला गया, माळ घाला गया. या काळाच्या शेवटी आमचा देव येईल, आमचा देव येईल. घरावर बसून राजा भक्तांना पाहिल, घरावर बसून राजा भक्तांना पाहिल. नाम 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 येशू तारकाचे नाम, नाम 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 येशू तारकाचे नाम. येशू नाम आहे बहुगोड, लागते मनात जोड. येशू नाम आहे बहुगोड, लागते मनात जोड. लागते मनात जोड, लागते मनात जोड. नाम आहे बहुगोड, जगी नाही जगया तोड. येशू नाम आहे बहुगोड, जगी नाही जगया तोड. येशू नाम आहे बहुगोड, जगी नाही छतया तोड. जगी नाही छतया तोड, जगी नाही छतया तोड. जगी नाही छतया तोड. येशू नाम आहे बहुगोड, जगी नाही जगया तोड. येशू नाम आहे बहुगोड, जगी नाही जगया तोड. काय मंडळी, प्रभू नावाचा गजर किती आनंद देऊन गेला ना. आपल्याला जर एवढा आनंद झाला तर परमेश्वराला किती आनंद झाला असेल. त्याची लेकरं त्याची स्तुती करतात त्यावेळेस त्याला नक्कीच आनंद होतो आणि तो आपल्याला आशीर्वाद देतो. यावेळेस आता आपण त्याचं वचन वाचूया आणि हे वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारी पण करत आहेत सलोमी नयनन. प्रेज लॉर्ड. आजचा देवानं आपल्याला दिलेला शास्त्र भाग आहे, आपण वाचूया. योहान कृत शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय 31 पासून 38 पर्यंत. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्ही सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करेल. त्यांनी त्यास उत्तर दिले, आम्ही अब्राहमाचे वंशज आहोत, कधीही कोणाचे दास झालो नाही. तुम्ही आम्हास कसे म्हणता की तुम्ही स्वतंत्र केले जाल. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास सर्व काळ घरात राहत नाही, पुत्र सर्व काळ घरात राहतो. म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही खरोखर बंधनमुक्त व्हाल. मी जाणतो की तुम्ही अब्राहमाचे वंशज आहात, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसे तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता. देवाचे वचन देव आपल्यासाठी सर्वांच्यासाठी आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. सलोमीताई, तुम्ही प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारी पण केलं, तुमचे मनापासून आभार. प्रियांनो, स्वातंत्र्य दिन आपल्या चर्चमध्ये जेव्हा आपण साजरा करतो
त्यावेळी तरुण संघ, महिला मंडळ, लहान लेकरं विशेष गीतं सादर करतात. आज आपल्या उपासनेमध्ये देखील एक विशेष गीत आहे. साताऱ्याहून शरद गायकवाड यांनी ते लिहून संगीतबद्ध केले, स्वतः वाजवले आणि संजीवनी आणि अपर्णा हे गीत गात आहेत. चला तर आपण हे गीत ऐकूया. आवाज एक मुचा संकल्प एक मुचा प्राणाहुनी प्रिय आला भारत देश मुचा आवाज एक मुचा संकल्प एक मुचा प्राणाहुनी प्रिय आम्हाला भारत देश मुचा आवाज एक मुचा. प्रीती आनंद शांतीची सुवाण ही देवराजाची. प्रीती आनंद शांतीची सुवाण ही देवराजाची. घोषणा खऱ्या स्वातंत्र्याची घरोघरी करूया. आवाज एक मुचा संकल्प एक मुचा प्राणाहुनी प्रिय आम्हाला भारत देश मुचा आवाज एक मुचा. हल्ला येवो शत्रूचा आपत्ती किंवा करोनाचा. हल्ला येवो शत्रूचा आपत्ती किंवा करोनाचा. सरमिळून लढण्याचा निश्चय आज करूया. आवाज एक मुचा संकल्प एक मुचा प्राणाहुनी प्रिय आम्हाला भारत देश मुचा आवाज एक मुचा संकल्प एक मुचा प्राणाहुनी प्रिय आम्हाला भारत देश मुचा आवाज एक मुचा आवाज एक मुचा आवाज एक मुचा आवाज एक मुचा. स्वातंत्र्य दिनाच्या ह्या गीताबद्दल देवाची उपकार स्तुती करूया. आणि ह्यावेळेस आता आपण संदेशाकडे वळूया. आजचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे प्रिय सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरेंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम.
काल आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाचा विचार करत असताना एक ख्रिस्ती नागरिक या नात्यानं काही प्रश्न मनात येतात. या देशामध्ये आम्ही राहत असताना या देशाचे नागरिक या नात्यानं आम्ही देवाचे उपकार मानतो की या स्वतंत्र देशामध्ये देवानं आम्हाला जन्म दिला आहे. या देशाचे आम्ही नागरिक आहोत याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. आणि या देशासंबंधी आमची जी काही कर्तव्य आहेत ती सर्व एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही पार पाडतो. आणि याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमान आहे. अर्थात आमचे काही मित्र आमच्या देशभक्तीसंबंधी कधीकधी शंका घेतात, प्रश्न विचारतात. परंतु हे अनेकांच्या बाबतीमध्ये आहे, केवळ ख्रिस्ती व्यक्तींच्या बाबतीमध्ये आहे असं नाही, परंतु अनेक धर्मीय जे नागरिक या भारतामध्ये राहतात त्यांच्या संबंधी काही विशिष्ट गट अशा प्रकारे शंका घेतात, प्रश्न निर्माण करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण त्याकडं जास्त गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. परंतु आम्ही स्वतः एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी कशा रीतीने पार पाडायला हवी यासंबंधी मला असं वाटतं की आपण विशेष विचार करायला हवा. आणि आमच्या चर्चमध्ये, आमच्या घरामध्ये आम्हाला नेहमीच आपल्या देशासंबंधी आपलं जे प्रेम आहे, निष्ठा आहे ती आपण व्यक्त करावी. आपली जबाबदारी आपण पार पाडावी यासाठी आपण नेहमीच उत्तेजन देत असतो. आणि आज विशेष रीतीनं भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा केलेला असताना आम्ही पुन्हा एकदा आपल्या जबाबदारीचा विचार करणं आवश्यक आहे. आणि आमच्या कर्तव्यामध्ये आम्ही अधिक दक्ष राहून अधिक उत्तम प्रकारे आमच्या देशासंबंधीचं आपलं कर्तव्य आम्हाला कसं पार पाडता येईल या दृष्टीने मला असं वाटतं की आपण या दिवसामध्ये विचार करायला हवा. त्याचबरोबर ख्रिस्ती नागरिक या नात्यानं व्यक्तिगतरित्या, कौटुंबिकरित्या, समाज या नात्यानं, मंडळी या नात्यानं ज्या काही आमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या आम्ही पार पाडणं हे अत्यंत आवश्यक आहे. मला असं वाटतं की आज या दिवशी या देशासंबंधी आमची जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी आपण स्वतःचं समर्पण करणं हे सुद्धा योग्य ठरेल. आणि म्हणून आज आपण प्रभूचा संदेश ऐकत असताना आपल्या मनामध्ये आपण यासंबंधी विचार करूया की माझ्या देशासंबंधानं माझी जी जबाबदारी आहे, माझं जे कर्तव्य आहे ते मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे का? आणि या देशावर माझं जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी मी काय काय करत आहे या संबंधी आपण विचार करून स्वतःचं समर्पण आपण या दिवसामध्ये करूया. आजच्या या विशेष भक्तीमध्ये माझे मोठे बंधू सारंग गायकवाड यांच्या पुढारीपणाखाली आम्ही काही गीतं सादर केली. माझे बंधू अतिशय टॅलेंटेड आहेत. प्रभूनं त्यांना वेगवेगळी दानं दिली आहेत आणि आपल्या दानांचा उपयोग ते प्रभूच्या कार्यामध्ये करत आहेत. पुण्यामध्ये विनयार्ड वर्कर्स चर्च या मंडळीमध्ये ते सेवा करतात आणि प्रभू त्यांच्या कला गुणांचा उपयोग आपल्या सेवेसाठी करून घेत आहे याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो. त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो आणि त्यांचे आम्ही आभार मानतो की आजच्या भक्तीमध्ये
त्यांनी आमचं पुढारी पण केलं. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला तो योहान कृष्ण वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 31 ते 38 हा शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आला. तर आजच्या संदेशासाठी आपण या शास्त्रभागाकडे वळूया. आणि जरी याचं टायटल यहुद्यांबरोबर झालेला वादविवाद असा आहे, तरी सुद्धा यामध्ये स्वातंत्र्यासंबंधी, स्वतंत्र होण्यासंबंधी काही अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर वचनं आम्हाला आढळतात. आणि म्हणून हा शास्त्रभाग मी आज आपल्या मननासाठी निवडला आहे. तर 31 वचन आपल्याला हे सांगतं, आपण या ठिकाणी हे वाचतो, ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. प्रभू येशू ख्रिस्त हा यहुद्यांबरोबर नेहमीच संभाषण करत असे. यहुद्यांबरोबर त्याचे पुष्कळदा वाद व्हायचे. यहुदी त्याला, विशेषतः यहुदी पुढारी जे होते ते त्याला काही अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे की ज्यामुळे त्याला कोंडीत पकडायचा ते प्रयत्न करायचे. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी अतिशय योग्य प्रकारे त्यांच्याशी बोलत असे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असे आणि कधीही त्यांचे जे पेत होते, त्यांची जी काही योजना होती त्याला फसवण्याची, त्याच्यामध्ये तो कधी सापडला नाही. आणि या ठिकाणी आपण हे वाचतो की यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये यहुद्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला हे जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला खूप आनंद व्हायला पाहिजे. परंतु या विश्वास ठेवण्याला काही अर्थ आहे का याचा विचार आपण करायला हवा. कारण प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. याचा अर्थ त्यांच्या शिष्यत्वासंबंधी प्रभू येशू ख्रिस्ताला खात्री नाही. ते खरे शिष्य तेव्हाच होतील जेव्हा ते त्या वचनाचं पालन करतील, त्या वचनाप्रमाणे ते वागतील, त्या वचनामध्ये ते राहतील. आणि म्हणून विश्वास ठेवणं ही एक गोष्ट आहे आणि विश्वासाप्रमाणे कृती करणं ही दुसरी गोष्ट आहे. एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की भूतही विश्वास ठेवतो. त्यामुळे विश्वास ठेवणं म्हणजे आमचं तारण होतं. होय, तारणासाठी विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु हा जो तकलादू विश्वास आहे, हा जो केवळ वरपांगी विश्वास आहे, त्या विश्वासाचा आम्हाला काही फायदा नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्यांना एक धोक्याची सूचना देतो की जर तुम्ही वचनामध्ये राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. आणि आज जे सर्व स्वतःला ख्रिस्ती समजतात ते नियमितपणे चर्चमध्ये जातात, भक्तीला जातात, प्रार्थनेला जातात. ते प्रभू येशू ख्रिस्तावरील आपला विश्वास वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारे प्रगट करतात. परंतु आम्हाला कदाचित प्रभू येशू ख्रिस्त हा प्रश्न विचारेल की तुम्ही माझ्या वचनात राहिला तरच माझे शिष्य आहात. याचा अर्थ की जर आम्ही वचनामध्ये नसू तर त्याचा अर्थ आम्ही त्याचे शिष्य नाही. आणि म्हणून आम्ही जे स्वतःला ख्रिस्ती समजतो, आम्ही सावध होण्याची गरज आहे. आम्ही हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की देवाच्या वचनाप्रमाणे मी ख्रिस्ती आहे का, प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे का. प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या प्रकारे सांगितलं की तुम्ही जर माझ्या वचनामध्ये राहिला तर माझे शिष्य व्हाल, तर त्या प्रकारे मी प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य झालो आहे का, हा प्रश्न मला असं वाटतं की आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे. आणि मग हे प्रास्ताविक झाल्यानंतर, ही सुरुवात केल्यानंतर मग प्रभू येशू ख्रिस्त एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं विधान करतो.
व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट दॅट जीसस मेक्स. काय म्हणतो तो? तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. यहुद्यांना तो सांगतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांना तो सांगतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हे अत्यंत महत्त्वपूर्ण, अर्थपूर्ण अशा प्रकारचं विधान प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी करतो. आज आम्ही भारतीय स्वातंत्र्याचा विचार करत असताना आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहून या वचनाकडे आपण लक्ष देऊ की आम्ही या वचनाप्रमाणे याचा अनुभव घेतला आहे का? प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्तानं यहुद्यांना सांगितलं की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. पुढे आपण पाहतो या शास्त्र भागामध्ये की यहुद्यांना काही हे विधान तेवढं रुचलं नाही आणि त्यांनी त्यासंबंधी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न केले. आणि आज आमच्यामध्ये सुद्धा कदाचित अशाच प्रकारे आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात की प्रभू येशू ख्रिस्त मला सुद्धा म्हणत आहे का की तुला सत्य समजेल आणि सत्य तुला बंधमुक्त करेल? आज माझ्यासाठी त्याचा अर्थ काय आहे यासंबंधी सुद्धा आपण विचार करणं आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्त जर यहुद्यांना म्हणतो की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल, याचा अर्थ त्यांना तोपर्यंत सत्य माहीत नाहीये. जर त्यांना सत्य माहीत असतं तर प्रभू येशू ख्रिस्त आज त्यांना म्हटला नसता की सत्य तुम्हाला समजेल. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटलं असतं सत्य तुम्हाला माहीत आहे आणि त्या सत्यामध्ये त्या सत्यामुळं तुम्ही स्वतंत्र झाला आहात. प्रभू येशू ख्रिस्तानं हे शब्द उच्चारले की सत्य तुम्हाला समजेल, त्याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये सत्य समजण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यहुदी लोक स्वतःला देवाचे लोक समजतात आणि ते देवाचे लोक आहेत, देवानं निवडलेले लोक आहेत. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांना सांगावं लागलं की तुम्हाला सत्य समजण्याची गरज आहे. सत्य जेव्हा तुम्हाला समजेल त्यावेळेला तुम्ही बंधमुक्त व्हाल. आणि पुढे आपण पाहतो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानं हे त्यांना स्पष्ट केलं. परंतु यहुदी लोकांना कदाचित हा धक्का होता की प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे आम्हाला सांगत आहे की सत्य तुम्हाला समजेल, याचा अर्थ सत्य आम्हाला माहीत नाही. कोणतं सत्य त्यांना माहीत नव्हतं? त्यांना हे माहीत नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. त्यांना हे माहीत नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा आहे. त्यांना हे माहीत नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्त हा देवानं पाठवलेला मशीहा आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा कोकरा आहे, जे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं जाहीर केलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या प्रारंभीच ज्यावेळेस योहानानं पाहिलं प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याकडे येताना, त्यावेळेस त्याने जाहीर केलं जगाचं पाप हरण करणारा हा देवाचा कोकरा. परंतु तरी सुद्धा ते सत्य यहुद्यांना प्रगट झालं नव्हतं. त्यांना समजलंच नव्हतं की हा देवाचा पुत्र आहे, हा मसीहा आहे. त्यांनी वाणी सुद्धा ऐकली होती, स्वर्गातून जी वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याजवळ मी संतुष्ट आहे. पण तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडले नव्हते. त्यांच्या अंतःकरणामध्ये हा प्रकाश पडलाच नव्हता आणि सत्य त्यांना समजलं नव्हतं. आत्तापर्यंत प्रभू येशू ख्रिस्तानं पुष्कळ चमत्कार केले होते, पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारच्या अशा काही गोष्टी केल्या होत्या की ज्या गोष्टी सर्वसाधारण मानव करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं देवाचं वचन त्यांच्याकडे आणलं होतं. प्रभू येशू ख्रिस्तानं देवाचा संदेश, देवाची शुभवार्ता, देवाची सुवार्ता त्यांना सांगितली होती.
प्रभू येशू ख्रिस्तानं देवाची सुवार्ता त्यांना ऐकवली होती, तरी सुद्धा त्यांना अद्याप ते समजलं नव्हतं. ही वस्तुस्थिती होती. प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांशी बोलत असताना हे सत्य त्यानं प्रगट केलं की तुम्हाला सत्य समजण्याची गरज आहे. आज ख्रिस्ती लोकांकडे सुद्धा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येतो, ज्यावेळेस त्याच्या वचनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आमची भेट घेतो, ज्यावेळेस त्याचं सत्य तो आम्हाला प्रगट करतो, त्यावेळेस ते सत्य आम्ही समजतो का, हा मोठा प्रश्न आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोकांचा हा गैरसमज आहे की मी ख्रिस्ती घरामध्ये जन्मलो त्यामुळे मी ख्रिस्तीच आहे. पवित्र शास्त्र असं कुठे म्हणत नाही की एखाद्या ठिकाणी जन्मल्यामुळं तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ती बनता. नाही, आम्ही येशूवर विश्वास ठेवल्यामुळे ख्रिस्ती बनतो. ज्यावेळेस आम्ही स्वतः व्यक्तिगतरित्या पश्चाताप करतो आपल्या पापांबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस आम्ही ख्रिस्ती होतो, असं पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. परंतु पुष्कळ आमचे गैरसमज आहेत आणि यहुद्यांप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सुद्धा म्हणतो की तुम्हाला सत्य समजेल आणि मग तुम्ही बंधमुक्त व्हाल. आज हा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्हाला सत्य समजलं आहे का, की तुम्ही अद्याप असत्यामध्ये, अंधकारामध्ये आहात, अज्ञानामध्ये आहात? स्वतःची अशी गैरसमजूत तुम्ही करून घेतली आहे की मी ख्रिस्ती घरात जन्मलो त्यामुळे मी ख्रिस्ती आहे, किंवा मी काही ख्रिस्ती विधी पार पाडलेले आहेत, माझा बाप्तिस्मा झाला आहे, किंवा माझं दृढीकरण झालं आहे, किंवा मंडळीमध्ये मी गाणं गातो, मंडळीमध्ये मी हे करतो, मी ते करतो, त्यामुळे मी ख्रिस्ती आहे. हा जर गैरसमज असेल तर तो गैरसमज आम्ही दूर करण्याची गरज आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल, बंधमुक्त करेल, असं प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणत आहे. प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांना म्हणतो की सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. त्यावेळेस तो एखाद्या थिअरीविषयी, एखाद्या विचारांविषयी, एखाद्या कल्पनेविषयी बोलत नाही, परंतु तो स्वतःविषयी म्हणत आहे. कारण योहान 14:6 मध्ये तो म्हटला की मार्ग, सत्य व जीवन मी आहे, मी सत्य आहे, आणि मी तुम्हाला समजलो तर माझ्याद्वारे तुम्हाला स्वतंत्र होता येईल, तुम्हाला बंधमुक्त होता येईल. आणि यहुद्यांना ते समजलं नाही की त्यांच्यासमोर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य उभा आहे. त्यासाठी त्यांना कुठला अभ्यास करण्याची गरज नाही, त्यासाठी कुठे इतरत्र शोध करण्याची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतःच सत्य आहे, आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला जाणणं, प्रभू येशू ख्रिस्ताला समजणं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं होतं. हे त्यांना समजलं नाही, आणि कदाचित अनेक ख्रिस्ती लोकांच्या बाबतीमध्ये आज हेच घडत आहे. ते कदाचित एखाद्या कल्पनेवर, एखाद्या विचारावर विश्वास ठेवतात, परंतु स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा जो सत्य आहे त्या सत्यावर त्यांनी आपला विश्वास ठेवला नाही, आपला भरोसा ठेवला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी पूर्णपणे ओळखलं नाही, हे आपल्याला पाहता येतं. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पिलातासमोर उभा होता त्यावेळेस पिलाताने सुद्धा हाच प्रश्न विचारला की सत्य काय आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यासमोर सत्य उभा असताना त्याने हा प्रश्न केला की सत्य काय आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शोधण्याची त्याला आवश्यकता वाटली नाही, कारण की तो लगेच यहुद्यांकडे गेला. प्रभू येशू ख्रिस्ताकडून त्या सत्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यानं फार काही प्रयत्न केला नाही, हे आपल्याला दिसून येतं. आणि आज अनेकांच्या बाबतीमध्ये घडत आहे. अनेक जण सत्याच्या अगदी जवळ आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ ते आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ते ऐकतात, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ते ऐकतात, प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश ते ऐकतात, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलत आहे, ते त्यांना समजतं, पण तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त हाच तो सत्य आहे याचा अनुभव त्यांना आपल्या जीवनामध्ये येत नाही. आणि हे अत्यंत दुःखदायक असं आहे, ही एक शोकांतिका आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येऊन सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला न ओळखणं.
जे ख्रिस्ती घरामध्ये लहानाचे मोठे होतात त्यांना लहानपणापासून येशूचं नाव माहीत असतं, परंतु त्या येशूच्या नावावर विश्वास ठेवल्यामुळं मला तारण प्राप्त होतं. हे सत्य अनेकदा अनेक घरामध्ये अनेक मुलांना, अनेक मुलींना, अनेकांना स्पष्ट होत नाही. आणि म्हणून त्या सत्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये अनेक जण घेत नाहीत. आज तुमची काय परिस्थिती आहे? तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा जो सत्य आहे त्याचा अनुभव घेतला आहे, त्या सत्याला तुम्ही स्वीकारला आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही व्यक्तिगतरित्या आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं आहे का, स्वीकारलं आहे का, हा प्रश्न आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. जर आम्हाला खरं स्वातंत्र्य हवं असेल, आम्हाला खरोखर बंधमुक्त व्हायचं असलं या जगामध्ये, तर त्यासाठी एकच मार्ग आहे, प्रभू येशू ख्रिस्तामधील सत्य, प्रभू येशू ख्रिस्ताला समजून घेणं, प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये हे होत नाही तोपर्यंत आम्ही जगिक दृष्टीने स्वतंत्र असू, या स्वतंत्र देशाचे आम्ही स्वतंत्र नागरिक आहोत, परंतु आध्यात्मिकरित्या आम्ही पापाचे गुलाम आहोत, आम्ही सैतानाचे गुलाम आहोत, आम्ही सैतानाची मुलं आहोत. होय, आम्ही फार चांगले आहोत, आम्ही चांगले बोलतो, आम्ही चांगली गीतं गातो, आम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टी करतो, परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं की जोपर्यंत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाही तोपर्यंत आम्ही देवाचं मूल होऊ शकत नाही, आम्ही सैतानाची मुलं आहोत. देवानं तुम्हाला बंधमुक्त केलं आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या सत्याच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही बंधमुक्त झाला आहात का? जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तर यहुद्यांचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 33 वचन, ते म्हणजे यहुदी त्याला म्हणाले, आम्ही अब्राहमाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? त्यांना फार मोठा प्रश्न पडला की आम्ही कशातून बंधमुक्त होण्याची गरज आहे? आम्ही तर अब्राहमाचे वंशज आहोत. खरं म्हणजे पहा किती विरोधाभास आहे. ते सध्या यहुदी लोक रोमी सरकारचे सध्या गुलाम होते, रोमी लोकांच्या दास्यामध्ये ते होते. आणि इस्रायलचा इतिहास आपण पाहतो की ते बाबिलोनच्या दास्यामध्ये होते आणि अशा प्रकारे त्यांना दास्यत्वाचा अनुभव आला होता. तरी सुद्धा ते कधीही कबूल करत नव्हते की आम्ही दास्यामध्ये आहोत. यहुदी लोक अतिशय बंडखोर लोक आहेत. ते कधी कोणाच्या आधिपत्याखाली राहू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी पुन्हा आणि पुन्हा बंड केले आणि त्याची जबरदस्त किंमत त्यांनी भरून दिली. अनेकांचा वध करण्यात आला, अनेकांची हत्या करण्यात आली. आणि यहुदी लोकांसाठी हे एक कॉमन अशी गोष्ट होती, सर्वसाधारण गोष्ट होती की आपल्या धर्मासाठी लढायचं आणि आपला प्राण द्यायचा. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की तुम्हाला बंधमुक्त होण्याची गरज आहे. त्यांचं आर्ग्युमेंट हे होतं, ते म्हणत होते की आम्ही कुणाच्या दास्यात नव्हतोच, आम्ही अब्राहमाचे वंश आहोत. आणि त्यामध्ये ते गर्व करत होते, त्यांना अभिमान होता की आम्ही अब्राहमाचे पुत्र आहोत. आणि ही फार चांगली गोष्ट आहे की त्यांना हे माहीत होतं की ते अब्राहमाचे संतान आहेत. परंतु जोपर्यंत त्यांना जिवंत देवाची ओळख होत नाही तोपर्यंत ते अब्राहमाचे नाही परंतु सैतानाचे पुत्र आहेत हे सत्य प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांना प्रगट करावं लागलं, त्यांना सांगावं लागलं. त्यांना असं वाटलं की आम्ही बंधमुक्त कसे काय होऊ, आम्ही बंधनात नाहीच. आणि अनेक ख्रिस्ती लोकांना असंच वाटतं की आम्ही देवाची मुलं आहोत, आम्ही कुठल्या बंधनामध्ये नाहीये. स्वतःविषयी असलेल्या गैरसमजामध्ये अनेक ख्रिस्ती कुटुंब, अनेक ख्रिस्ती लोक आज राहत आहेत. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचं तारण होत नाही तोपर्यंत आम्ही बंधमुक्त होत नाही. आम्ही चर्चमध्ये केलेल्या विधींमुळं, कर्मकांडामुळं आम्ही ख्रिस्ती होऊ शकत नाही. जोपर्यंत
वैयक्तिकरित्या आम्हाला स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव येत नाही. आमच्या पापांची क्षमा झाली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आमचं तारण केलं आहे, याची खात्री जोपर्यंत आम्हाला पटत नाही तोपर्यंत आम्ही बंधनामध्ये आहोत. आणि हे एक भयंकर सत्य आहे. आज ख्रिस्ती जगतामध्ये, ख्रिस्ती मंडळांमध्ये असे असंख्य लोक आहेत की जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाहीत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेलं तारण त्यांनी अंगीकारलेलं नाही, त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला नाही, परंतु ते स्वतःला ख्रिस्ती समजतात. यहुद्यांचा असाच गैरसमज होता. त्यांना असं वाटलं की आम्ही अब्रामाचे मुलं आहोत आणि आम्ही कधीही बंधनात नव्हतो. परंतु त्यांना हे शिकण्याची गरज होती, त्यांना हे समजून घेण्याची गरज होती की नाही, ते बंधनामध्ये आहेत, ते पापाच्या बंधनामध्ये आहेत. आणि या पापाच्या बंधनातून केवळ प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांना मुक्त करू शकतो. देवानं पाठवलेला मसीहा प्रभू येशू ख्रिस्त हाच त्यांना त्यांच्या पापांपासून मुक्त करू शकतो. याचा अनुभव त्यांनी घेण्याची गरज होती. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांना अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगावं लागलं. 34 वचन, येशूनं त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं या सत्याची त्यांना जाणीव करून दिली, आठवण करून दिली की जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. ज्यावेळेस त्या व्यभिचारी स्त्रीला दगडमार करण्यासाठी ते सर्व यहुदी पुढारी आणि बाकीचे सर्व जमा झाले होते, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना सांगितलं की ज्यानं कधी पाप केलं नाही त्यानं पहिला दगड मारावा. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की एक एक करून ते सर्व निघून गेले, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना ही जाणीव झाली की आपण तर पापी आहोत. आणि ही जाणीव होणं ही चांगली गोष्ट आहे की मी पापी आहे, परंतु केवळ तेवढं पुरेसं नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. केवळ पापी आहोत हे समजून पुरेसं नाही. आपल्याला माहिती आहे की एखादा दारुडा असतो, तो हे कबूल करतो, हो मी दारुडा आहे ना, परंतु त्या दारूचा तो गुलाम झालेला आहे हे पुष्कळदा त्याला स्पष्ट झालेलं नसतं. आणि आमच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पाप करतो हे केवळ कबूल करून चालणार नाही, परंतु आम्ही त्या पापाचे दास आहोत आणि म्हणून आम्हाला बंधमुक्त होण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांना हे उघड करून सांगावं लागलं, स्पष्ट करून सांगावं लागलं की तुम्ही पापाचे दास आहात आणि म्हणून तुम्हाला बंधमुक्त होण्याची गरज आहे. तुम्ही कुठल्या घराण्यात जन्मला, कुठल्या देशात जन्मला, कुठल्या प्रांतामध्ये जन्मला, याच्यामुळं फरक पडत नाही. तुम्ही कुठेही जन्मलेला असा, तुम्ही पापामध्ये जन्मला आहात आणि पापामध्ये जन्मल्यामुळं तुम्ही पापाचे दास आहात. आणि हे ख्रिस्ती घरातील व्यक्तीने सुद्धा समजून घ्यायची गरज आहे की मी पापामध्ये आहे म्हणून मी पापाचा दास आहे. माझे वडील फार धार्मिक आहेत, माझे आई वडील अतिशय प्रार्थनाशील आहेत आणि म्हणून मी सुद्धा देवाचं मूल होईल, अशा गैरसमजामध्ये आम्ही राहण्याची गरज नाही. आम्ही सर्व पापामध्ये असल्यामुळं आम्ही पापाचे दास आहोत हे सत्य आम्हाला समजण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला या दास्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला येशूकडे यायला हवं. आपण सर्व या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि या स्वातंत्र्याचा आपण उपभोग घेऊ शकतो. या स्वातंत्र्याचे सर्व जे फायदे आहेत ते आम्हाला मिळतात. परंतु आध्यात्मिकरित्या जोपर्यंत आम्ही पापामध्ये आहोत तोपर्यंत आम्ही पापाचे दास आहोत असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि जोपर्यंत या दास्यातून आम्हाला कोणीतरी मोकळं करत नाही, मुक्त करत नाही,
तोपर्यंत आम्ही या दास्यामध्येच राहू. आणि मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही स्वतःच्या प्रयत्नानं या दास्यातून मोकळं होऊ शकत नाही. आमचे हात अशा प्रकारे बांधलेले आहेत की कोणीतरी बाहेरून येऊनच आम्हाला त्यामधून सोडवायला हवं. हे जणू काय असं आहे की आम्ही एखाद्या खोलीमध्ये बंदिस्त आहोत आणि बाहेरून त्याला कडी घातलेली आणि कुलूप घातलेले. जोपर्यंत बाहेरून कोणीतरी ते कुलूप उघडत नाही तोपर्यंत आम्हाला मुक्त होण्याचा कुठलाच मार्ग नाही. पुष्कळदा आम्ही प्रयत्न करतो की मी प्रार्थना करीन, मी दानधर्म करीन, मी शास्त्र वाचन करीन, मी धर्मकृत्य करीन, मी गरिबांना मदत करीन. अशा गोष्टीमुळं मला पापापासून मुक्त होता येईल अशा प्रकारे कधी कधी आमचा गैरसमज असतो. परंतु नाही, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आम्हाला या पापाच्या दलदलीमधून बाहेर काढत नाही, जोपर्यंत पापाच्या बंधनामधून तो आम्हाला सोडवत नाही तोपर्यंत आम्ही या बंधनामध्ये राहतो. आणि या जगामध्ये जन्मलेले आम्ही सर्व या बंधनामध्ये असतो जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आम्हाला या बंधनामधून बाहेर काढत नाही. अर्थात आमची जबाबदारी ही आहे की आम्ही ते ओळखणं, आम्ही पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं, त्याला आम्ही संधी देणं की त्यानं आम्हाला मुक्त करावं. तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य होऊ शकत नाही. व पवित्र आत्मा आम्हाला टोचणे देईल, पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन दाखवेल, पवित्र आत्मा आम्हाला मार्ग दाखवेल, पवित्र आत्मा आम्हाला सांगेल की अशा प्रकारे आम्ही देवाकडे वळण्याची गरज आहे. परंतु जोपर्यंत आम्ही आपल्या पापांबद्दल पश्चाताप करत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत आम्ही पापाचे दास आहोत. आम्ही पापांपासून मुक्त होऊ शकत नाही, आम्ही बंधमुक्त होऊ शकत नाही. आणि आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण स्वातंत्र्याचा विचार करत असताना आम्ही सर्वजण स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की मी पापापासून मुक्त झालो आहे का? या पापाच्या बंधनातून प्रभू येशू ख्रिस्तानं मला सोडवलं आहे का? माझं तारण झालं आहे का? आणि प्रियांनो, आम्हाला आपल्या बंधमुक्त होण्याची खात्री मिळू शकते. आम्हाला त्याची निश्चित त्याची माहिती मिळू शकते की आम्ही बंधनातून मुक्त झालो आहोत, आमचं तारण झालं आहे. हे देवाचं वचन आम्हाला सांगतं ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यानं देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. योहानाच्या शुभवर्तमानामध्येच 1 अध्यायाच्या 11 आणि 12 वचनामध्ये आम्हाला हे सापडतं की ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस तो आम्हाला बंधमुक्त करतो. आज तारणाचा दिवस आहे, आज बंधमुक्त होण्याचा दिवस आहे. जर हा संदेश ऐकणाऱ्यांपैकी कोणाच्या मनामध्ये शंका असेल, माझं तारण झालं किंवा नाही, तर मला तुम्हाला मदत करू द्या. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं तुम्हाला देव तारणाचं दान देतो. इट्स अ गिफ्ट ऑफ गॉड. सार्वकालिक जीवन हे देवाचं दान आहे. तारण हे देवापासून मिळालेलं दान आहे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेस हे दान आम्हाला प्राप्त होतं. आणि माझी प्रार्थना आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला देवाचे दान प्राप्त व्हावं आणि त्याच्याविषयीची साक्ष आपल्या जीवनामधून आपण इतरांना द्यावी की प्रभू येशू ख्रिस्तानं माझं तारण केलं आहे. त्यामध्ये कुठलाही लाज, शंका, कमीपणा हे बाळगण्याचं कारण नाही आहे. आम्ही अतिशय आनंदानं आपण हे सांगू शकतो की प्रभू येशू ख्रिस्तानं माझं तारण केलं आहे. त्यामध्ये माझं मोठेपण नाही आहे, परंतु देवाचं मोठेपण आहे. देव पहा किती चांगला आहे. देव इतका दयाळू आहे, इतका प्रेमळ आहे की त्यानं माझ्यासारख्या मानवावर प्रेम केलं. माझ्यासारख्या पापी व्यक्तीवर देवानं दया केली, कृपा केली आणि त्याचं तारणाचं दान त्यानं मला दिलं आहे. तुमचा हा अनुभव आहे का? पुढचं वचन आपण पाहूया. 36 वचन. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना अत्यंत स्पष्टपणे सांगितलं. आधी प्रभू येशू ख्रिस्त 32 वचनामध्ये असं म्हणतो, तुम्हाला सत्य समजेल
व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि मग 36व्या वचनामध्ये तो पुन्हा त्यांना सांगतो, जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. 35व्या वचनामध्ये तो दास आणि पुत्र यांच्याविषयी काही गोष्टी सांगतो, परंतु मग त्यांना तो जणू काही उत्तर देतो की सत्य तुम्हाला कशा प्रकारे स्वतंत्र करेल. तर पुत्राच्या द्वारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. यहुद्यांच्या समोर हा फार मोठा प्रश्न होता की येशू हा देवाचा पुत्र आहे. हे स्वीकारणं त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होतं, कारण देव एकच आहे. देवाला पुत्र आहे हा जो विचार आहे त्याचा स्वीकार करणं हे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होतं. परंतु ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो त्यावेळेस देवाचं हे जे सुंदर सत्य आहे, हे जे अद्भुत देवाचं प्रगटीकरण आहे, प्रभू येशूच्या द्वारे देवाचं प्रगटीकरण ज्या मानवाला झालेलं आहे, आम्हाला झालेलं आहे, ते समजण्यासाठी पवित्र आत्माच आम्हाला मदत करू शकतो. आम्ही स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या शक्तीनं, स्वतःच्या विचारानं हे आम्हाला जाणून घेणं, समजणं हे फार कठीण आहे. परंतु प्रभूची स्तुती असो की देवाचा पवित्र आत्मा हा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करतो आणि देवाचं सत्य तो आम्हाला प्रगट करतो की आम्हाला बंधमुक्त करणारा हा देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून स्वीकारणं यहुद्यांना अतिशय कठीण होतं. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की पिता आणि मी एक आहे, त्यावेळेस त्यानं स्वतःला देव पित्याबरोबर समान केलं. मी देव आहे हे त्यानं दाखवलं, मी देव आहे हे त्यानं प्रगट केलं. हे त्यांना सहन झालं नाही आणि त्यामुळंच त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळलं. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला देव म्हणतो हे यहुद्यांच्या दृष्टीने अत्यंत भयंकर अशी गोष्ट होती की हा आमच्यासमोर वाढलेला मुलगा, योसेफ आणि मरिया यांचा हा मुलगा, हा म्हणतो की मी देवाचा पुत्र आहे, मी देव आहे. हे सत्य स्वीकारणं त्यांच्यासाठी अत्यंत कठीण अशी गोष्ट होती आणि म्हणून ते बंधमुक्त होऊ शकले नाही, ते बंधनामध्येच राहिले. आज ख्रिस्ती घरामध्ये सुद्धा किंवा तुम्ही ख्रिस्ती नसाल तर तुमच्या जीवनामध्ये देवाचं हे सत्य की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि तो मला माझ्या पापाच्या बंधनामधून मुक्त करू शकतो, तो मला माझ्या पापांची क्षमा देऊ शकतो, हे सत्य स्वीकारणं आम्हाला अवघड वाटतं का? आपल्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला आमच्या पापाची खात्री पटवून देतो. हे सत्य आम्हाला आपल्या मनानं स्वीकारता येत नाही, परंतु देवाचा पवित्र आत्मा आमचे डोळे उघडतो, आमचे आध्यात्मिक नेत्र उघडतो आणि देवाचं सत्य आमच्या समोर स्पष्ट होतं आणि प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवू शकतो आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं आम्हाला तारण प्राप्त होतं. हा जगातील अनेकांचा सुंदर अनुभव आहे. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, हा तुमचा अनुभव आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला तारण प्राप्त झालं आहे का? देवाची इच्छा आहे की त्यानं आम्हाला बंधमुक्त करावं, आमचं तारण व्हावं, आम्हाला पापांपासून मुक्त होण्याचा अनुभव मिळावा, पापांची क्षमा आम्हाला व्हावी, ही देवाची इच्छा आहे आणि त्यासाठी पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सतत कार्य करत आहे. प्रश्न हा आहे की आम्ही ते ओळखलं आहे का आणि पवित्र आत्म्याला आम्ही आपल्या जीवनामध्ये संधी दिली आहे का? यासाठी देवाच्या वचनाचं कार्य आपल्या जीवनामध्ये व्हावं, माझ्या जीवनामध्ये व्हावं आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून ओळखावं. हे अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये झालं आहे का? पुढची 2 वचनं आपण पाहूया आणि त्यानंतर मी थांबणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांना म्हणाला, तुम्ही अब्राहमाचे वंशज आहात
हे मला ठाऊक आहे. तरी तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जिवे माराव्यास पाहता. 38 वचन, मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसंच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता. प्रभू येशू ख्रिस्तानं यहुद्यांना अगदी स्पष्ट सांगितलं की होय, तुम्ही अब्रामाचे वंश आहात हे मला ठाऊक आहे, परंतु तुमच्या जीवनामध्ये माझ्या वचनाला जागा नाही. यहुद्यांना देवाचं वचन मिळालं होतं, नियमशास्त्र त्यांना मिळालं होतं, संदेष्टांचे ग्रंथ त्यांच्याजवळ होते. त्या सर्व संदेष्टांच्या ग्रंथामधून मसीहा कशा प्रकारे येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये मसीहाची जी सर्व भविष्यवाणी आहे ती कशी पूर्ण झाली आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवं होतं. परंतु देवाच्या वचनाला त्यांच्या जीवनामध्ये जागा नव्हती आणि म्हणून त्यांना सत्य समजलं नाही आणि सत्याचा स्वीकार त्यांनी केला नाही. याउलट प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्ही मला जिवे माराव्यास पाहता. यहुदी लोक हे देवासंबंधी अत्यंत आवेशी होते. जिवंत देवाविषयी त्यांना अतिशय अभिमान होता, त्यांचं प्रेम होतं, त्यांची श्रद्धा होती, त्यांचा विश्वास अतिशय बळकट होता. परंतु हा विश्वास चुकीच्या गोष्टींकडे जात होता, तो चुकीच्या मार्गाने जात होता. देवाचं वचन खरं म्हणजे त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होण्यासाठी, मदत करण्यासाठी पात्र आहे, योग्य आहे हे त्यांनी पाहिलं नाही, हे त्यांनी ओळखलं नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे त्यालाच वधस्तंभावर देण्यासाठी त्यांनी एकजूट केली, त्यांनी योजना केली. देवाचं वचन न ओळखल्यामुळं त्यांनी देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खेळलं. आणि अत्यंत दुःखदायक अशी गोष्ट आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते की देवाचे लोक देवाचं वचन समजून न घेतल्यामुळं त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारलं. वधस्तंभावर त्यांनी त्याला खेळलं आणि त्याचा प्राण त्यांनी घेतला. आमच्या बाबतीमध्ये हे याचं लागूकरण कसं होऊ शकेल? जर आम्ही प्रभूच्या वचनामधून प्रभू येशू ख्रिस्त जो माझा तारणारा आहे त्याला आम्ही जर ओळखलं नाही, तर आमच्या जीवनामध्ये जणू काही आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पुन्हा आणि पुन्हा वधस्तंभावर खेळतो. जर आम्ही आपल्या पापांमध्येच राहिलो, जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पापक्षमेचा अनुभव जर आम्ही घेतला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी अद्याप वधस्तंभावरच आहे. त्याच्या बलिदानाचा आमच्यासाठी काहीच फायदा झाला नाही आणि जणू काही आमच्या नकारामुळं, आम्ही त्याचा धिक्कार केल्यामुळं आम्ही त्याला वधस्तंभावर खेळत आहोत. हे कदाचित ऐकण्यासाठी अत्यंत कठीण आहे, परंतु जेव्हा जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार करतो त्यावेळेस जणू काही आपण देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खेळत असतो. आणि किती भयंकर अशी गोष्ट आहे की देवाचं वचन समजून न घेतल्यामुळं आम्ही देवाच्या विरुद्ध वागत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही वधस्तंभावर खेळत आहोत. ज्यावेळेस पेत्र पेंटेकॉस्टच्या दिवशी त्याने संदेश दिला त्यावेळेस त्याने यहुदी लोकांना सांगितलं की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळून मारलं. खरं म्हणजे त्याच्या ऐकणाऱ्यापैकी सर्व काही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यांचा प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणामध्ये काही हात नव्हता, तरी सुद्धा पेत्र त्यांना म्हणतो की तुम्ही येशूला वधस्तंभावर खेळून मारलं. याचा अर्थ आम्ही सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जाण्यासाठी जबाबदार आहोत. माझ्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर लटकला आणि म्हणून आम्ही देवाचं वचन समजून घेण्याची गरज आहे की देव प्रभू येशू ख्रिस्ताला कशा रीतीने प्रगट करत आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मला पापांची क्षमा आहे, मला तारणाचं दान आहे, सार्वकालिक जीवनाचं दान. हे सत्य स्वीकारणं, त्याचा अनुभव घेणं हे आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कारण आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यासाठी जबाबदार आहोत. माझ्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर लटकलं. हे सत्य यहुद्यांना समजलं नाही आणि प्रभू येशू ख्रिस्त हे सत्य त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसंच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता. यहुद्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही पित्यापासून जे ऐकले ते करता. याचा अर्थ काय? सैतानापासून जे ऐकले ते करता. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला माहित आहे की त्यानं जे काही केलं ते पिता त्याला जे काही सांगत होता ते तो करत होता. त्यानं आजारांना रोगमुक्त केलं, मेलेल्यांना उठवलं, जे दुःखी आहेत त्यांचं सांत्वन केलं, गरजवंतांची गरज पूर्ण केली. 5 भाकरी आणि 2 मासे याच्याद्वारे त्याने 5 जणांना भोजन दिलं. तो पाण्यावर चालला. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार केले. त्याच्यामधून देव त्याला जे काही सांगत होता त्याप्रमाणे तो करत होता हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. परंतु यहुद्यांच्या बाबतीमध्ये त्यांना तो काय म्हणतो? तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता. याचा अर्थ काय? तुम्ही सैतानाचं जे ऐकता त्याप्रमाणे करता. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही काय करत आहोत याच्याविषयी आपण स्वतःची तपासणी करायला हवी. कारण आम्ही जे काही करतो ते कोणापासून करत आहोत? आम्ही एकमेकांचा द्वेष करतो, आम्ही एकमेकांविरुद्ध अफवा पसरवतो, आम्ही एकमेकांचं चारित्र्यहनन करतो, आम्ही एकमेकांविरुद्ध अपशब्द वापरतो, आम्ही दुसऱ्यांचा हेवा करतो, आम्ही दुसऱ्यांच्या मागे त्यांची निंदा करतो. या सर्व देवापासून आहेत का गोष्टी? नाही. मग कोणापासून आहेत या? सैतानापासून. मग आम्ही कोणाचं ऐकतो? सैतानाचं ऐकतो. आम्ही देवाचं ऐकत नाही. आणि म्हणून आपण स्वतःच्या जीवनामध्ये आज डोकावून पाहण्याची गरज आहे की मी कोणाचं ऐकत आहे आणि कोणाची इच्छा माझ्या जीवनामध्ये मी पूर्ण करत आहे. जर मी प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकतो, प्रभू येशू ख्रिस्ताची जर मी इच्छा पूर्ण करतो, त्याचा अर्थ मी इतरांवर प्रेम करेन, मी इतरांची क्षमा करेन, मी इतरांना मदत करेन, इतरांशी दयाळूपणे वागेन, जे गोरगरीब गरजवंत आहेत त्यांना मी मदत करेन. कारण या सर्व गोष्टी देवापासून आहेत. ह्या गोष्टी मी देवापासून ऐकतो आणि त्या मी करतो. प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणेच आम्हाला सुद्धा म्हणता येईल की मी देवाचं ऐकतो आणि देवाच्या इच्छेप्रमाणे मी वागत आहे. आज आम्ही स्वतःचं जीवन तपासण्याची गरज आहे की मी काय करत आहे. आज आपण भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण काही गोष्टींचा विचार केला. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं की जर पुत्र तुम्हाला स्वतंत्र करेल तर तुम्ही खरे स्वतंत्र आहात. आम्ही स्वतंत्र आहोत का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला तारण प्राप्त झालं आहे का? सार्वकालिक जीवनाचं दान आम्हाला मिळालं आहे का? पापाची क्षमा आम्ही प्राप्त केली आहे का? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे का? आज आपण या गोष्टीवर विचार करूया, मनन करूया. आणि जर प्रभू आम्हाला दाखवतो की माझ्या जीवनामध्ये हे अद्याप घडलेलं नाही, तर मला तुम्हाला विनंती करू द्या की आज तुम्ही आपलं समर्पण प्रभूला करा. आपलं जीवन तुम्ही प्रभूच्या हातामध्ये द्या आणि तो कसा तुम्हाला बंधमुक्त करतो याचा अनुभव तुम्ही घ्या आणि खऱ्या स्वातंत्र्यामध्ये तुम्ही जीवन जगा. स्वतंत्रतेकरता त्याने तुम्हाला आणि मला पाचारण केलं आहे. आम्ही केवळ या देशाचे स्वतंत्र नागरिक नाही, परंतु येशू ख्रिस्तामध्ये खरं स्वातंत्र्य काय आहे त्याचा अनुभव आम्ही घ्यावा अशी देवाची इच्छा आहे. आणि आज ते घेण्यासाठी आमची तयारी आहे. प्रार्थना करूया.
प्रभू येशू, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास, तुझी आराधना भक्ती करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझ्या पवित्र वचनाचं मनन करण्यासाठी तू आमचं मार्गदर्शन केलंस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांना म्हणाला, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि होय प्रभू, खरोखर आमच्या जीवनामध्ये सुद्धा तू हे करू इच्छितोस, कारण तू म्हणालास की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जाऊ शकत नाही. आणि आज आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सत्याच्या द्वारे मुक्त होण्याचा अनुभव आम्हाला मिळावा, ही तुझी मनापासून इच्छा आहे. आणि आम्ही त्याला प्रतिसाद द्यावा. या सत्यामध्ये आम्ही वाढावं, सत्यामध्ये आम्ही चालावं. हे सत्य आमच्या जीवनामध्ये आणि आम्ही अनुभवावं आणि इतरांपर्यंत हे सत्य आम्ही प्रगट करावं. यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. पुन्हा एकदा आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आणि प्रभू, तुझ्या वचनाचं पालन करण्यास, तुझ्या वचनामध्ये जाण्यास, तुझ्या वचनामध्ये चालण्यास, तुझ्या वचनाची घोषणा करण्यास आम्हा प्रत्येकांचं सहाय्य कर. तुझी कृपा तू आम्हाला पुरव. आम्ही सर्व प्रभू स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आज आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. आमच्या देशाचे पंतप्रधान, कॅबिनेट मंडळ, सर्व मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, ज्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, ते सर्व देशामधील अधिकारी, प्रभू, हे सर्व ज्यांना आम्ही जनतेचे सेवक म्हणतो, त्यांनी मनापासून जनतेची सेवा करावी, जनतेच्या अडचणी दूर कराव्यात, त्यांना मदत करावी. यासाठी आमच्या सर्व पुढाऱ्यांचं तू विशेष सहाय्य कर. त्यांचं तू संरक्षण कर. त्यांना तुझी बुद्धी, तुझं ज्ञान तू दे. आणि आमच्या देशामध्ये शांतता, सुबत्ता असावी, न्याय असावा, कायद्याचं राज्य असावं. गरीब, स्त्रिया, मुलं यांच्यावर अत्याचार होऊ नयेत. जे दलित आहेत त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत ते थांबवावेत. धार्मिक कारणामुळं ज्यांचा छळ केला जातो, प्रभू, त्यांचं तू संरक्षण कर. आणि आमच्या देशामधून सर्व प्रकारची गरिबी, भ्रष्टाचार, अत्याचार, या सर्व संकटांचा तू नाश कर. आणि आमच्या देशामध्ये खरं स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला अनुभवास मिळावं, अशा प्रकारे प्रभू तू आमच्या देशावर कृपा कर. आमच्या देशासमोर अनेक समस्या आहेत प्रभू, या सर्व समस्या तू निवारण कर. आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येकाला, या देशामधील प्रत्येक नागरिकाला सर्व प्रकारचं सुख मिळावं, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात. या देशामधील कोणत्याही नागरिकावर कोणत्याही प्रकारे अत्याचार होऊ नये, अन्याय होऊ नये. तर प्रभू, त्यांचं संरक्षण व्हावं, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण व्हावी, अशा प्रकारचा राज्यकारभार आमच्या देशामध्ये असावा. यासाठी प्रभू तू आमच्या देशाचं सहाय्य कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. या कोरोना व्हायरसच्या विळख्यामध्ये आमचा देश सापडलेला असताना प्रभू, आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो, जे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ आहेत, जे अविश्रांत श्रम करत आहेत, आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून जे रुग्णांची सेवा करत आहेत, प्रभू, त्यांना तू सहाय्य कर, त्यांचं तू संरक्षण कर, त्यांना तू सुरक्षित ठेव, त्यांना तू निरोगी ठेव. आणि प्रभू, त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. जे रोगग्रस्त आहेत त्यांना या रोगापासून तू मुक्त कर. विशेषतः प्रभू, या दिवसामध्ये आम्ही ऐकतो की अनेक सेवक या रोगाने ग्रस्त झाले आहेत. प्रभू, आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो,
तुझ्याजवळ याचना करतो. प्रभू तू त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे आणि तुझ्या सेवेसाठी प्रत्येक सेवकाचा उपयोग तू करून घे. प्रभू आम्ही तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, विश्वासूपणाबद्दल, तुझ्या दयेबद्दल आणि तुझ्या कृपेबद्दल तुझे मनापासून उपकार मानतो. तुझे आशीर्वाद आम्ही विसरू नयेत, तुझे आशीर्वाद आम्ही गृहीत धरू नयेत, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. आमच्यामध्ये जे गरीब आहेत, जे निराश्रित आहेत, जे संकटामध्ये आहेत, जे दुःखामध्ये आहेत, प्रभू त्यांना मदत करण्यासाठी आम्ही पुढे यावं. आमच्या शक्तीप्रमाणे आम्ही त्यांना मदत करावी. चर्चनं, मंडळीनं प्रभू आपले जे रिसोर्सेस आहेत, आपली जी साधनं आहेत, त्यांचा उपयोग जे आज संकटामध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, त्यांना मदत करण्यासाठी करावा. यासाठी प्रभू आमच्या पुढाऱ्यांना विशेषरित्या तुझी कृपा तू पुरवावीस अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू आम्हा प्रत्येकांना तू सहाय्य कर. आमच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद पाठव. या भयंकर रोगापासून आम्हा सर्वांचं संरक्षण कर. आम्हा सर्वांना तो निरोगी ठेव. तुझ्या भयामध्ये, तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या दयेमध्ये आणि तुझ्या आशीर्वादांमध्ये तू आम्हाला ठेवावंस अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू तुझं संरक्षण सदैव आम्हा सर्वांच्या सभोवती राहू दे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकावर, आमच्या मुलांवर, मुलींवर, आमचे आईवडील, घरामध्ये जे वृद्ध आहेत, त्या सर्वांचं प्रभू देवा तू या दिवसामध्ये विशेष सहाय्य कर, संरक्षण कर. आम्हा सर्वांची प्रभू या दिवसामध्ये तू काळजी घे अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू आम्ही सर्व स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतोय आमेन. प्रियांनो, स्वातंत्र्याचा खरा अर्थ या संदेशामधून आपल्याला मिळाला आहे अशी आमची खात्री आहे. हा संदेश फक्त ऐकायचा नाही, परंतु ह्यामधून आपण बोध घ्यायचा आहे आणि त्यानुसार आचरण करायचं आहे. आणि ते करण्यासाठी प्रभू आपलं सहाय्य करो. यावेळी आपण प्रभुवचनाचा विधी साजरा करणार आहोत. आपण मनाच्या पूर्ण तयारीनिशी प्रभूच्या मेजाभोवती येऊया. प्रियजन हो, प्रभूचा पवित्र मेज आपल्या समोर आहे. या प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून प्रभू तुझं वचन ऐकण्याची संधी तू आम्हाला दिलीस. आणि हा प्रसंग तू आम्हाला दिलास की तुझ्या पवित्र मेजामध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो. प्रभू तू आमच्यावर मोठी कृपा केली आहेस आणि सुंदर संधी तू आमच्यासाठी उपलब्ध केलीस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या मेजामध्ये भाग घेण्यासाठी आम्ही पात्र नाही हे आम्ही कबूल करतो, परंतु प्रभू तू आमच्यावर दया केलीस. तुझा पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यानं वधस्तंभावर जे रक्त आमच्यासाठी सांडलं, त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळाली. आणि म्हणून तुझ्या पवित्र स्थानामध्ये येण्याचं आम्ही धाडस करतो आणि या पवित्र भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू आम्ही स्वतःची तयारी करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो, म्हणतोय आमेन. प्रियजन हो, प्रभूच्या पवित्र मेजामध्ये सहभागी होत असताना आपण प्रभूचं वचन वाचूया. आणि पौलानं करिंथ येथील मंडळीला प्रभू भोजनासंबंधी जे काही मार्गदर्शन केलं ते आपल्याला करिंथकरास पहिले पत्र त्याचा 11वा अध्याय आणि 23व्या वचनापासून पुढे आपल्याला आढळतं. आपल्यासाठी मी ते वाचणार आहे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले
त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. याचे कारण हेच आहे, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. म्हणून माझ्या बंधूंनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पहा. प्रियजन हो, या पवित्र मेजामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची आपण तयारी करूया. आपण पश्चाताप करूया. पश्चाताप्त अंतकरणानं आपण या पवित्र मेजामध्ये सहभागी होऊया. या पवित्र भोजनामध्ये, प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी देवानं आमच्या अंतकरणाची तयारी करावी, यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू, आम्ही तुझे उपकार मानतो. वधस्तंभावर तो आपलं पवित्र रक्त आमच्यासाठी सांडलंस, आपला देह तो आमच्यासाठी मोडण्यासाठी दिलास आणि त्याद्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळाली आहे. प्रभू, आम्ही हे कबूल करतो की आम्ही पापी आहोत, आम्ही तुझ्या मनाविरुद्ध वागलो आहोत. रोज आणि रोज आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या वागण्याद्वारे, आमच्या विचाराच्याद्वारे आम्ही तुझ्याविरुद्ध पाप करतो. तुझ्या आज्ञा आम्ही मोडतो. प्रभू, त्याबद्दल तो आम्हाला क्षमा कर. आम्ही आपली पाप पदरी घेतो, आम्ही पश्चाताप करतो, आम्ही नम्रपणे तुला प्रार्थना करतो. प्रभू, तो आमच्यावर दया कर. आमच्या पापांची, आमच्या अपराधांची तो आम्हाला क्षमा कर. आमचं पाप सदैव आमच्या समोर आहे, परंतु प्रभू, तू सदैव दया करणारा आमचा परमेश्वर आहेस. आम्ही तुला विनंती करतो की तू आमच्यावर दया कर, आमच्यावर कृपा कर, आमच्या पापांपासून तू आम्हाला मुक्त कर. तुझ्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर. आम्हाला तू शुद्ध आणि निर्मळ कर आणि या पवित्र मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हा सर्वांची तयारी कर. त्यासाठी तू आम्हाला पात्र बनव आणि प्रभू, आत्म्यानं आणि खरेपणानं आम्ही तुझी भक्त्याने आराधना करावी. तुझ्या मेजामध्ये आम्ही सहभागी व्हावं, यासाठी आम्हा सर्वांत तू सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं, आपल्या पापांची कबुली देण्यामुळं परमेश्वर आम्हाला आमच्या पापांची क्षमा करतो. वधस्तंभावर वाहिलेलंच त्याचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं आणि म्हणून धैर्यानं आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये येऊ. नम्र अंतकरणानं त्याच्या पवित्र मेजामध्ये आपण सहभागी होऊ. देव आमचं सहाय्य करो. आमेन. आपल्यासमोर
प्रभूचा मेज आहे. या ठिकाणी प्रभूनं वधस्तंभावर वाहिलेलं रक्त याचं दर्शक, याचं प्रतीक म्हणून हा प्याला आपल्यासमोर आहे. आणि प्रभूचं शरीर आपल्यासाठी मोडण्यात आलं, त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हा पदार्थ मी ठेवलेला आहे, बिस्किट ठेवलेला आहे. प्रभूने हे पदार्थ आशीर्वादित करावेत आणि या प्रभुभोजनासाठी हे पदार्थ वेगळे करण्यात यावेत, यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू, आम्ही तुझे उपकार मानतो की आमच्यासाठी हा मेज तू सिद्ध केला आहेस. तू वधस्तंभावर आमच्यासाठी आपलं बलिदान केलंस. प्रभू, तुझं शरीर त्या ठिकाणी मोडण्यात आलं. देवानं तुला ठेचलं आणि तुझं रक्त आमच्यासाठी त्या ठिकाणी वाहिलं. आणि त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हे पेय पदार्थ आणि अन्नपदार्थ जे आम्ही एक त्याचं प्रतीक म्हणून ठेवलेलं आहे. प्रभू, हे आम्ही या विशेष उद्देशानं वेगळं करत आहोत. हे तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, याचा उपयोग आम्ही करत असताना तू आमचं सहाय्य कर. आणि हा पवित्र मेज आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचं कर. प्रभू येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन. प्रभूनं हा मेज आमच्यासाठी सिद्ध केलेला आहे. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वांना मी आमंत्रित करतो. जर प्रभू येशू ख्रिस्त आपला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून आपण त्याचा स्वीकार केला आहे आणि प्रभू येशूच्या नावामध्ये जर आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे, तर या प्रभू भोजनामध्ये आपण सर्व सहभागी होऊ शकता. आपल्या जवळ जे काही अन्नपदार्थ आहे, एखादं पेय असेल, फ्रूट ज्यूस असेल, चहा असेल, दूध, बिस्किट, जे काही आपल्याजवळ असेल त्याचा उपयोग आपण यावेळेला करू शकता. आणि श्रद्धापूर्वक या मेजामध्ये आपण भाग घेऊया. हे पदार्थ मी या ठिकाणी आशीर्वादित केले आहेत आणि आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी जे पदार्थ आहेत ते सुद्धा आपण आशीर्वादित केलेले आहेत आणि विश्वासानं आपण त्यामध्ये सहभागी व्हावं. प्रभूचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ हे घ्या आणि प्रभूला धन्यवाद द्या. आपण सर्व एकत्र घेऊया. प्रियजन हो, प्रभूनं वधस्तंभावर सांडलेलं पवित्र रक्त जे आम्हाला आमच्या पापांपासून शुद्ध करतं, त्याचं प्रतीक म्हणून हा प्याला आपल्यासमोर आहे. आणि या प्याल्यामधून आपण सर्व घेऊया. आपापल्या घरी आपल्याजवळ जे काही पेय आहे ते आपण आपल्या हातामध्ये घेऊया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया, प्रभूची आपण स्तुती करूया. वधस्तंभावर त्यानं आमच्यासाठी आपलं पवित्र रक्त सांडलं, त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. उपकार स्तुतीच्या अंतकरणानं आपण या प्याल्यामधून सेवन करूया. प्रार्थना करूया. प्रभू, तुझ्या पवित्र मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, आम्हाला कृपा पुरवलीस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तुझी सेवा करण्यासाठी तू आम्हाला या जगामध्ये पाठवलं आहेस. आम्ही तुला विनंती करतो की तुझ्या सामर्थ्यानं तू आम्हाला भर, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला दे आणि तुझं नाव इतरांना सांगण्यासाठी आमच्या जीवनाद्वारे तुझी साक्ष आम्ही इतरांना द्यावी, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. पुन्हा एकदा आज या पवित्र भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी, या पवित्र मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस, कृपा पुरवलीस, आशीर्वाद तू आम्हाला दिलास.
याबद्दल आम्ही उपकार मानतो. तुझी शांती सदैव आमच्या बरोबर तू राहू दे. तुझं आरोग्य तो आम्हा सर्वांना दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबियांबरोबर, देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या प्रत्येक लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा, त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा. प्रभू तुम्हासह असो. आमेन. प्रियानो, आजची उपासना तुमच्यासाठी आशीर्वादित झाली असेल अशी आमची खात्री आहे. आता पुढील रविवारी भेटूया. तोपर्यंत शालोम.